साहेबांनी अनेक वर्षापासून दशमीचा हा सप्ताह चालू आहे आणि आज काव्याचं कीर्तन हरिभक्त परायण केशव बाबा यांचं झालेलं आहे. माझे मित्र ज्यांनी संकल्प सुरू केला, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर या भंडारा डोंगरावरती व्हावं हा संकल्प मनामध्ये घेतला आणि तो साक्षात रूपात आणण्यासाठी परिश्रम घेऊन गेल्या अनेक वर्षापासून अनेकांना एकत्रपणे करून भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहते. ते हरिभक्त परायण बाळासाहेब काशीद महाराजांचे मनस्वी आभार व्यक्त करतो, मनस्वी धन्यवाद देतो. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. कारण समाजामध्ये कुणीतरी पुढे यावं लागतं. बाळासाहेब आता सांगत होते की तरुणांनी पुढे येऊन हातात घ्यावं. बाळासाहेब मला 30 वर्ष राजकारणात झालं, असं काही करू नका. ज्याची पूर्ण इच्छा असते, ज्याची पूर्ण मनोभावी भावना असते ते सगळे पुढे येतात. त्याच्यामध्ये मला तरी पुढे आणून तुम्ही काहीतरी करायला गेला तर सगळा खेळ होईल. जगद्गुरू संत तुकाराम महाराज अतिभव्य शिल्प मंदिराच्या रूपाने हे उभं राहते आणि तो संकल्प तुम्ही केला, तो साक्षात आणण्याचं काम केला. 1-2 वर्षामध्ये तो पूर्ण होईल. तुमच्या नेतृत्वाखाली, तुमच्या अधिपत्याखाली जी कधी काम करते, जे सहकार्य सगळेजण करतात त्यांच्या माध्यमातून नक्कीच पुढे राहील. खरं तर अनेकांनी मदतीचा हात दिलेला, त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. मी तर गेल्या अनेक वर्षापासून बाबा या डोंगरावरती येतो. या ठिकाणी येण्यासाठी रस्ता व्यवस्थित नव्हता, तेव्हापासून येतोय. बाळासाहेब माझे गेल्या अनेक वर्षापासूनचं मित्र. दशमी सप्त्याचा पहिला सुरुवात झाली त्याचा मी साक्षीदार आहे आणि मी चुकता गेली अनेक वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी होतो. त्यामुळे कोणी किती दिले किंवा किती सहभाग केला, ज्या तुकोबाचं खरं तर म्हणजे जर माप आपण करू शकत नाही. ज्या तुकोबा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेच्या, त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून अनेकांचं जीवन सफल झालं. त्या तुकोबांच्या या कार्याला आपला हातभार लागतो. इतकं भाग्य आपल्याला सर्वांना मिळतं. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट इंदुरी सुदवडी महाराष्ट्र जिल्हा पुणे द्वारे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक 2 फेब्रुवारी 2025 पासून हरिभक्त परायण यशोधन महाराज साखरे, हरिभक्त परायण अँड जयवंत महाराज बोधले, हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक, हरिभक्त परायण सद्गुरु चैतन्य महाराज देगुलकर, हरिभक्त परायण श्री गुरु एकनाथ आबा वसकर महाराज, हरिभक्त परायण न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री, हरिभक्त पारायण वारकरी रत्न माऊली महाराज कदम. व आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी कालाचे कीर्तन हरिभक्त पारायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या मधुर व ओजस्वी वाणीद्वारे संपन्न झाले. अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक व विविध राज्यातील हजारो भाविक भक्त या कार्यक्रमास उपस्थित होते. अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र मंदिरानंतर दुसरे भव्य दिव्य असे जवळजवळ 100 कोटी रुपयांचे लागत असलेले त्याच शिल्प कलाकृतींमध्ये दुसरे मंदिर श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे मंदिर साकारत आहे. मंदिर बांधकाम 70% पूर्ण झाले आहे. अजून 30% कार्य बाकी आहे. पुढील 2 वर्षांपर्यंत हे कार्य पूर्णत्वास जाईल असा संकल्प आजच्या कालाच्या कीर्तनास ट्रस्ट तर्फे करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमात मावळचे विद्यमान खासदार संसदरत्न सदरसत्पुरा श्री श्रीरंग अप्पा बारणे, सुनील अण्णा हगवणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या मंदिर निर्मितीसाठी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे मोलाचे योगदान आहे. अशा या मंदिर निर्मितीसाठी हजारो दात्यांच्या सहयोगाने देणगी देण्यात आली आहे. त्यांचे सर्वांचे मनस्वी आभार ट्रस्टद्वारे व्यक्त करण्यात आले व पुढे हे मंदिराचे कार्य पूर्णत्वास जाईपर्यंत तसेच देणगीदाराचे सहकार्य लाभावे अशी
सुभिक्षा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री काशीद महाराज यांच्या वतीने करण्यात आली। अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी हंसराज पाटील।